चिपळूण पाटबंधारे विभाग येथे जलसंपदा विभाग येथे आलेलो आहोत। तर गेले 12 दिवस झाले की एक आमची तक्रार होती, खेर्डीमध्ये पेपर मिल जी कंपनी आहे ती अनधिकृतरित्या त्या नदीतलं पाणी उचलून कंपनीला वापरत होती। हे आमचे उपसरपंच आहेत शिर्के साहेब, उपसरपंचांनी ही चोरी उघडकीस आणून दिली आणि कार्यालयाच्या निदर्शनात आणून देऊन त्यांनी पंचनामा केला। तो पण पहिला तोंडी केला। जेव्हा आम्ही त्यांचा पाठपुरावा केला की हा पंचनामा तोंडी नसून तो आम्हाला पूर्णपणे लिखित पाहिजे, तर तो लिखित स्वरूपाचा पंचनामा सुद्धा त्यांनी जो दिला आहे तर तो आम्ही आता घेतला आहे त्यांच्याकडून पंचनामा। त्याचबरोबर कारवाई काय व्हावी म्हणून आम्ही 12 दिवस ह्या जलसंपदा विभागामध्ये फेऱ्या मारत होतो। पण 12 दिवसानंतर आत्ता आम्हाला जे उत्तर दिलं गेलेलं आहे की त्यांच्यावरती त्यांनी 1 दिवस म्हणजे 12 तास आत्ता म्हणतायत, आधी म्हणत होते ते 3 ते 4 दिवस चे आम्ही टोटल आम्ही त्यांच्याकडनं बाबा 7.5 लाख लिटर पाणी यांनी उचललं आहे अशा पद्धतीचं त्यांचं काहीतरी बोलणं आहे। तर त्या पद्धतीमध्ये त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आहे की ती कारवाईच्या हिशोबाने आम्ही 46,000 रुपये दंड आकारणी केलेली आहे कंपनीवरती। त्याच्यानंतर त्यांनी परत दुसरं उत्तर दिलं आहे की आम्ही 12 तासाचीच दंड आकारणी केली। त्यांचंच त्यांना ताळमेळ नाही की आत्ता काय बोलायचं नंतर काय बोलायचं। म्हणजे शासनाचे जे अधिकृत अधिकारी आहेत ज्यांच्या निदर्शनास जर आम्ही ही खेर्डीतील ग्रामस्थांनी चोरी उघडकीस आणून दिलेली आहे, तर ही चोरी आम्ही शासनाचा महसूल बुडू नये म्हणून आम्ही हा पाठपुरावा केला। आणि आता खेर्डीतील इतर लोकांमध्ये सुद्धा अशी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की अशा पद्धतीचं जर वातावरण असेल आणि जर आपल्याला तातूरमातूर उत्तरं महसूल विभाग यांच्याकडून जर कारवाई होत नसेल आणि चुकीच्या उत्तराने जर आमचं समाधान झालेलं नाही, त्यामुळे यापुढे सुद्धा यांच्यावरती कायदेशीर कुठल्या बाबीतनं कारवाई केली जाईल। आणि हे जे काही कंपनीने जे उत्तर दिलेलं आहे तातूरमातूर यांनी जलसंपदा विभागाने, ते कंपनीच्या बाजूने उत्तर दिल्यासारखं आहे। म्हणजे कदाचित अशी अपेक्षा आहे की जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि प्लस कंपनी असं दोघांचं समन्वयन आहे आणि समन्वयाच्या माध्यमातून तुम्ही मारल्यासारखं करतो आम्ही, तुम्ही रडल्यासारखं करा अशा पद्धतीचीच कारवाई जलसंपदा विभागाने पेपर मिलवरती केलेली आहे। म्हणून तीच फक्त 46,000 रुपये दंडात्मक कारवाई झालेली आहे असं आम्हाला कार्यालयाच्या प्रमुख जे खोत साहेब आहेत यांनी ही माहिती दिली। ग्रामस्थ म्हणून ही कारवाई गेले 10 वर्ष हा पंप तिथं आहे असा आमचा आरोप आहे। आणि जर आमच्या गावातील प्रथम नागरिक असलेले उपसरपंच सरपंच असलेले विजय शिर्के हे स्वतः तिथं त्या पंचनाम्यात साक्षीदार आहेत, ते जाणीवपूर्वक सांगतायत, तरीसुद्धा कार्यालयीन विभाग याच्याकडे दुर्लक्षित करत आहे आणि निव्वळ थातुरमातूर कारवाई म्हणून केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे। जर आपण पाहिलं तर गेले 12 दिवस आम्ही संघर्ष करतो या विषयासाठी। आमचे उपसरपंच जे विजय शिर्के आहेत यांनी ही खऱ्या अर्थाने चोरी पकडून आणून दिली होती। मला असा विश्वास होता की अधिकारी जर आपला शासनाचा महसूल हे इतक्या मोठ्या प्रमाणात जर बुडवत असेल तर 100% अधिकारी वर्ग किंवा हा जो पाटबंधारे विभाग आहे हा 100% या कंपनीवर कायदेशीर कारवाई करेल। परंतु गेले 12 दिवस असं आम्हाला तिथं जाणवतं एका अर्थाने की कोणतरी राजकीय नेता आहे किंवा राजकीय जी शक्ती आहे ती या कंपनीच्या मागे आहे। ज्या वेळेला कंपनी जर असे काही विषय करत असेल करते त्यावेळेला या कंपनीला देखील माहीत झालं आपण कुठल्याही प्रकारे चोरी जरी केली तरी देखील मला राजकीय वरदस्त या खेर्डीतनं मिळत आहे। त्याच्यामुळे देखील या अशा गोष्टी घडत आहेत। आणि त्याचबरोबर या अधिकाऱ्यांवर देखील मला ठामपणे मी सांगतो, विश्वासाने सांगतो की या अधिकाऱ्यांवर देखील खेर्डीतनं असेल किंवा काही राजकीय नेत्यांचा दबाव आहे। त्याच्यामुळे निश्चितच हे साठवलोटं पूर्णतः जमलेलं आहे। आज जर आपण पाहिलं तर आमच्या उपसरपंच जे आहेत विजय शिर्के यांनी 10 ते 12 वर्षे हा पंप कंपनी वापरत आणि चोरी करत आहे। आज जर आपण पाहिलं तर आमचा संपूर्ण गाव हा पाण्याविना तडफडतोय। काल देखील शिमगा असताना देखील आज आमच्या गावामध्ये पाणी नव्हतं, परंतु या कंपनीला 60-60 हजार लिटर जर दिवसाला पाणी जर कंपनी चोरत असेल आणि गेले 10 वर्षे जर हे करत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही आमच्या गावाचं। परंतु गावामध्ये अशा जर प्रकारे जर चोरी होत असेल आणि जर ह्याला जर पाठबळ दिलं जात असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही। आम्ही निश्चितच हा लढा ह्याच्या पुढे देखील देणार। जर आपल्याला जर इथल्या कुणाला जर वाटत असेल की कोण मॅनेज होणार आहेत, कोण हे करत असेल, हा ठपका जर लावलेला असेल तर निश्चितच खऱ्या अर्थाने ठपका ह्यांच्यावरती लावलेला आहे काही नेत्यांवरती की ह्या कंपनीची संमत त्यांचं आहे। त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांनी देखील आम्ही निश्चितच आता पुढची स्टेप आमची उद्या निश्चितच आम्ही आम्हाला जे काही कागदपत्र थातूरमातूर जो काय आम्हाला दिलेला आहे ह्याच्यावरती उद्या आम्ही प्रेस घेणार आहोत। आणि ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं देखील कशा पद्धतीने साठवलोट आहे आणि या कंपनीची संलग्नमत असेल हे निश्चितच आम्ही शेवटपर्यंत आम्ही लढा देणार, एवढंच सांगतो।